नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश वरचिकने. आज आहे 19 एप्रिल 2026. एकंदरच आपला अंदाज मान्सूनचा अंदाज आहे. मान्सून 2026 या वर्षीचा अंदाज आपण याच्या अगोदर बऱ्याच वेळेस अंदाज जिल्ह्यावाईज देखील दिलेले आहेत. आणि सर्वप्रथम आपण अंदाज 2025, 2026, 2027 आणि 2028 जून पर्यंत अंदाज आपण हा 24 डिसेंबर 2024 रोजी दिलेला आहे. एकंदरच गेल्या वर्षीचा अंदाज तंतोतंत एकदम परफेक्ट, म्हणजेच आपण ज्याप्रमाणे पाऊस सांगितला त्याप्रमाणे 2025ला पाऊस पडला. आणि त्याच दिवशी आपण 2026चा देखील अंदाज सांगितला कशा प्रकारे पाऊस राहणार, आणि त्याच प्रकारे यावर्षी देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. पण आपले जे नवीन शेतकरी आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत त्यांना हा अंदाज समजणं आवश्यक आहे. आता तर यावर्षी पाऊसमान बऱ्याच संस्थेचा अंदाज आलेला आहे की यावर्षी पाऊस काळ कमी होणार आहे. एकंदर सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळा सांगितलं शेतकऱ्यांना. तर सर्वप्रथम आपण कोकणामध्ये सुरू करू. तर कोकणामध्ये देखील यावर्षी सरासरी इतका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामुळे घाबरू नका कोकणातील शेतकऱ्यांनी. कोकणामध्ये एकंदरच 1200 ते 1300 मिलीमीटर म्हणजे 1250 मिलीमीटर पाऊस पडत असतो कोकणामध्ये. त्यामुळे त्याच्या शेतकऱ्यांनी कुठलीही चिंता करायची गरज नाहीये एकंदरच. आणि सांगली, सातारा, कोल्हापूर हा जो भाग आहे ह्या भागामध्ये देखील पाऊस कोल्हापूर, सांगली या भागामध्ये देखील सरासरी इतका पडण्याची शक्यता आहे. मात्र पाऊस कोणत्या भागामध्ये कमी पडण्याची शक्यता आहे यावर्षी थोडासा कमी पडण्याची शक्यता आहे. एकंदरच सोलापूर जिल्हा, त्याचबरोबर बारामती या भागामध्ये, पुणेचा पूर्वेकडचा भाग या भागामध्ये थोडासा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे, सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील सरासरीपेक्षा पाऊस कमी राहण्याची शक्यता. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाऊस किती पडतो? अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 650 मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र हा जो भाग आहे मराठवाड्याचा भाग जो आहे, या मराठवाड्याच्या भागामध्ये आणि तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये सरासरी पाऊस हा 600 ते 700 मिलीमीटर एकंदर पाऊस पडतो. तर ह्या भागामध्ये एकंदर 600 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो. तर एकंदरच त्याच्यामध्ये पाऊस जर सरासरीपेक्षा जर पाऊस कमी आला तर यामध्ये थोडीशी पिकांना ताण पडत असतो किंवा दुष्काळी देखील परिस्थिती होती ह्या भागामध्ये. आणि ज्या भागामध्ये अत्यंत पाऊस खूप मोठ्या प्रमाणामध्ये, जसं की मी सांगितले की कोकणामध्ये 1200 ते 1300 मिलीमीटर पाऊस पडतो. इथे जर 10% जरी पाऊस कमी झाला तरी त्याचा काही परिणाम होत नाही, कारण पावसाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. मग पावसाचा परिणाम कुठे होतो? या कमी पावसा असलेल्या भागामध्ये, त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये असेल किंवा नाशिक विभागामध्ये, ह्या मराठवाडा आणि नाशिक विभागामध्ये याचा जास्त परिणाम दिसून येतो. तर यावर्षी लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे, सरासरीपेक्षा थोडा कमी होण्याची शक्यता. मग तिथे दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार का? दुष्काळी आपण कशाला म्हणायचं? दुष्काळी की जे पुढच्या वर्षी सुद्धा देखील म्हणजे रब्बी पिकाला पाणी देण्यासारखं सुद्धा जमिनीमध्ये पाणी येणार आणि पिकं यावर्षी करपणार. पेरणी केली तर पिकं सुद्धा येते, पेरणी केली तर पिकं सुद्धा येत नाहीत, अशी परिस्थिती. म्हणजे दुष्काळी कोणाला आपण दुष्काळी कशाला म्हणू शकतो की 2015 असेल किंवा 2016 असेल, ही दुष्काळी परिस्थिती झाली होती. त्या वर्षाला आपण दुष्काळी असं वर्ष आपण म्हणू शकतो. जशी यावर्षी परिस्थिती होणार का लातूर, धाराशिव या भागामध्ये? तशी परिस्थिती यावर्षी होणार नाही, ते सुद्धा होणार नाही. तसेच बीड जिल्ह्यामध्ये पण देखील सरासरीपेक्षा थोडा पाऊस कमी येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये बीड जिल्ह्याचा पश्चिम भाग, त्यामध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर या भागामध्ये पाऊस कमी राहणार. भूम, परांडा या भागामध्ये देखील पाऊस कमी राहणार आहे. हा अंदाज तुम्ही शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी हा अंदाज अत्यंत महत्वाचा देखील आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण सांगितलं, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. तर नाशिक जिल्ह्यामध्ये सरासरी इतका पाऊस राहण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार या भागामध्ये थोडासा कमी राहण्याची शक्यता आहे. नंदुरबार, धुळे या भागामध्ये थोडा कमी राहण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यामध्ये सरासरी इतका पाऊस राहण्याची शक्यता आहे, इथे सुद्धा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. सरासरी इतका इथं जर पाहिजे तर जवळपास इथं 650 ते 750 मिलीमीटर पाऊस, म्हणजे एकंदर 700 मिलीमीटर पर्यंत जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस पडत होता. अमरावती विभागामध्ये पाहता, अमरावती विभागामध्ये एकंदरच 700 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडतो. 700 ते 750 मिलीमीटर पाऊस अमरावती विभागामध्ये पडतो. 700 ते 750, 800 पर्यंत कधी जातो, कन्फर्म मला त्याचं माहित नाहीये. तर इकडे नागपूर विभागामध्ये 800 मिलीमीटर पाऊस पडतो. मग 800 मिलीमीटर मध्ये जर 10% जरी पाऊस कमी झाला तर एवढा काय परिणाम होणार नाही. तिथे सुद्धा जमिनी वाहून वडे नाली सुद्धा वाहू शकतात. 800 मिलीमीटर मध्ये 10 कमी झाला तरी फक्त 80 मिलीमीटर कमी होतो. त्याच्यामध्ये 10% जरी कमी झाला तर 800 मधून 80 कमी झाला तर ते म्हणजे 720 मिलीमीटर तुम्हाला पाऊस तिथं आहे असं समजलं जातं. पण तिथं 720 मिलीमीटर पाऊस हा खूप झाला त्या मानाने जमिनीसाठी. आणि उडे नाले जेवढे आपले शेततळी असतील किंवा बंदरे असतील भरण्यासाठी तिथं पाऊस खूप होतो. त्याप्रमाणे फक्त याचा परिणाम फक्त मराठवाड्यामध्ये होणार आहे. मराठवाड्यामध्ये बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहे.
आणि छत्रपती संभाजीनगरचा दक्षिणेकडचा भाग, जालन्याकडचा दक्षिणेकडच्या भागामध्ये थोडासा त्याचा परिणाम होणार आहे. परभणीच्या काही भागामध्ये, जिल्ह्याच्या काही भागामध्ये होण्याची शक्यता आहे. परभणीकडच्या म्हणजेच पाथरी सोनपट या भागामध्ये देखील थोडासा होण्याची शक्यता आहे. आणि इकडे जर पाहिलं तर आपण लातूरचा खालचा पूर्वेचा भाग पाहता. लातूरमध्ये 2 भाग केलेले. मी लातूरचा खालचा भाग यामध्ये म्हणजे बॉर्डर लाईनचा भाग, बॉर्डर लाईनच्या भागामध्ये म्हणजे देवणी, उदगीर ह्या भागामध्ये पाऊस हा सरासरी इतकाच राहण्याची शक्यता किंवा सरासरीपेक्षा देखील अधिक राहण्याची शक्यता आहे. लातूरचा हा पश्चिमेकडच्या भागामध्येच पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. हा भाग लातूरकडचा पश्चिम भाग, लातूरचा आणि तुळजापूरचा पश्चिम भाग ह्या पट्ट्यामध्येच पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये पाऊस हा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची देखील शक्यता, सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. पाऊसमान कमी राहण्याची शक्यता नाही. एकंदर नागपूर भागामध्ये कमी राहण्याची शक्यता नाही हा आपला अंदाज आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरू नये, कारण पाऊस हा गेल्या वर्षीपेक्षा थोडा कमीच. गेल्या वर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला होता शेतकऱ्यांनो, पण ह्या वर्षी तसा पाऊस नाही. गेल्या वर्षी हा ओला दुष्काळ होता. आता ह्या वर्षी ओला दुष्काळ नाही, ह्या वर्षी हा कोरडा देखील दुष्काळ नाही. त्यामुळे घाबरू नका. पुढच्या वर्षी मात्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार. दुष्काळ पुढच्या वर्षी 2027 ला दुष्काळ होणार. मी आज सांगत नाही, म्हणजे आपण 24 डिसेंबर 2024 रोजी अंदाज दिलेला आहे त्याचप्रमाणे आपण सांगत आहोत. आजच देखील सांगत प्रथम त्याचा आपण पुनरुच्चार करत आहोत की 2027 ला दुष्काळी परिस्थिती मी दाखवणार आहेच यामध्ये 2027 ला. तोपर्यंत तुम्ही घाबरू नका. यावर्षी पाऊस काळ जमतेम जरी असला तरी पिकाला पुरेल असा एवढा पाऊस आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरू नये. मोठ्या स्वरूपामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण ह्या 5-6 जिल्ह्यामध्ये थोडा पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे. बारीक दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मात्र पिकाला ताणतणाव पडण्याची शक्यता आहे. त्या पिकाला ताणतणाव पडल्यामुळे काही पिकं जाणार नाही, तर फक्त ताण पडू शकतो. त्याच्यामध्ये पिकाला 15-20 दिवसाचा देखील ताण पडू शकतो. यामध्ये अशी मोठी हे होणार नाही. पिकं पेरणी केली, तुम्ही पेरणी गेली अशी होण्याची शक्यता, चान्सेस कमी आहेत माझ्या अंदाजामध्ये. पण पुढच्या वर्षी मात्र बिघडण्याची शक्यता. एकंदरच तुम्हाला पाहिजे असेल तर मी गेली 18 वर्षापासून मी पाऊसमान मोजत असतो. माझ्या इथलचा पाऊसमान किती पडलेला आहे एकंदरच गेली 18 वर्ष झाली मला. 2008 पासून म्हणजे पूर्ण रेकॉर्ड आहे माझ्याकडे. आणि 2 वर्षाचं रेकॉर्ड हरवलं त्यामध्ये, म्हणजेच 6 आणि 7 2006चं आणि 2007चं माझ्याकडे रेकॉर्ड. तसं जर पाहिजे 20 वर्ष झाली असते, पण ते रेकॉर्ड हरवल्यामुळे 2 वर्षाचं. पण माझ्याकडे 8 पासूनचं रेकॉर्ड आहे किती पाऊस पडतो इथं. तर एकंदरच रेकॉर्ड मधून बी मी त्याच्यामध्ये अभ्यास घेतलेला असतो. तर ह्या वर्षी दुष्काळ पडणार नाही. तर आपल्या चॅनलला माऊली चिकणे हवामान युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका.